धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या प्रतिमेला मराठा बांधवांनी जोडे मारून केले आंदोलन। संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। उदगीर तालुका सकल मराठा बांधव व राजकीय पक्षाच्या वतीने 4 मार्च रोज मंगळवारी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले व संतोष देशमुख हत्येतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। संतोष देशमुख हत्येतील पुरावे महाराष्ट्रासमोर आले। संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे व अमानवी पद्धतीने करण्यात आली। या प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। आज सर्व उदगीर वासियांच्या वतीने उदगीर जळणारे 100% महाराष्ट्र पेटणारा आज सर्व उदगीर वासियांच्या वतीने सर्व आमचे भाऊबंद घेऊन आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी धनंजय मुंडेचा निषेध करत आहोत। धनंजय मुंडे हा आरोपी असताना सुद्धा हा सरकारने त्याला आरोपी केलेला नाही आणि कालच्या हे फोटो बघून मसाजोगच्या सरपंचाचा त्या फोटो बघून आमच्या अंगामध्ये आता आग पडलेले सर्व नौजवान उदगीरमध्ये आज उदगीरमध्ये उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटणार आहेत। तरी या धनंजय मुंडेचा राजीनामा आमदारकीचा नाही, मंत्र्याचा नाही तर आमदारकीचा राजीनामा घ्या। ह्याचे पाय मुंडकं वर करा, पाय खाले करा साल्याचे खाईत तर पाय वर मुंडकं खाले करा। हा धनंजय मुंडेमुळेच सगळं महाराष्ट्र पेटलेला आहे। तर माझी सर्व मंत्र्यांना विनंती आहे, ह्या मंत्री लोकांना सर्व लोकांना माहीत होतं की धनंजय मुंडे हा हरामखोर आहे, ह्याची नीतिता चांगली नाही। तरी या उदगीर आज नगरीमधून आज आम्ही यांचा निषेध करत आहोत सगळे माझे बांधव घेऊन। तर हा निषेध ह्या मंत्र्यांना माझी विनंती आहे की यांना तुरंत अटक करून यांना फाशी द्यावी ही माझी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं सर्व जिल्हाभरात महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन असंच करणार आहोत। आज जोडे मारो आंदोलन आहे, उद्या बंद आंदोलन राहील। हे आंदोलन आमचं शेवटपर्यंत चालू राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा। आमचे मस्साजोगचे सरपंच संतोषदादा देशमुख यांची अमानवीय अशा पद्धतीने हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या पाठीमागे माजी मंत्री जे अमानवीय आहे, ज्याला मनुष्य म्हणायला, ज्याला मंत्री म्हणायला सुद्धा नीतिमत्ता कळवून जाते, अशा पद्धतीचा हा मराठीचा माणूस धनंजय मुंडे हरामखोर मूर्ख माणूस, ज्या माणसामुळे आमच्या संतोष देशमुख दादांची हत्या करण्यात आली, अशा या हरामखोर धनंजय मुंडेला सुद्धा या केसेसमध्ये जे आहे तर सह आरोपी करावं आणि संतोष दादाला जे आहे तर न्याय मिळवून द्यावं। आणि जर न्याय मिळवून दिला गेला नाही, या हरामखोर सरकारने जर याच्यामध्ये जर राजकारण केलं तर आम्ही सर्व तरुण या ठिकाणी जे आहे तर आत्मदानाचा इशारा देतोय। आमची कळकळीची विनंती आहे, आमचा संयमाचा अनंत जे आहे या सरकारने पाहू नये, आपली केंद्राची जी कातडी आहे ती दाखवू नये। तर आमची तळपायाची आग जी आहे मस्तकाला जात आहे, म्हणून या धनंजय मुंडेला सह आरोपी करावं अशी आमची या सरकारला विनंती आहे। अन्यथा आम्ही महाराष्ट्र जे आहे पेटवून देण्याचं सुद्धा जे आहे मागे पुढे बघणार नाही आणि स्वतःसुद्धा आम्ही जे आहे जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। जय जिजाऊ, जय जिजाऊ, धनंजय मुंडे धनंजय मुंडे आरोप्यांना फाशी, आरोप्यांना फाशी, आरोप्यांना फाशी। धनंजय मुंडे, धनंजय मुंडे, धनंजय मुंडे आरोप्यांना फाशी आणि आरोप्यांना फाशी। अरे ह्या वाल्मिक कराड्याला, अरे वाल्मिक कराड्याला